रात्रीचे जवळजवळ आता 12 वाजलेत आणि आपलं ठरल्याप्रमाणे 20 तारखेला मला इतिहास या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. प्रश्नपत्रिकांचं सविस्तर विश्लेषण केल्यानंतर आपण कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त पानं कसे वाचले पाहिजे त्याच्याविषयी. त्याच्या आधी मी हे तुम्हाला खूप मोठा शो ऑफ करण्यासाठी नाही आणलेलं, एक सांगायला आलेलो आहे की काही गोष्टी उदाहरणामधून द्याव्या लागतात. ही मी माझ्या पूर्ण एमपीएससीची जर्नी असेल, खास करून यूपीएससीच्या जर्नीपासून तर यूपीएससीच्या तयारीपासून तर आत्ता राज्यसेवेच्या मेन्सचं वगैरे किंवा याच्यात मी तयारीच्या वेळेस वापरलेलं मटेरियल आहे अनेक आहे. एवढे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी पण आहेत, अनेक अशी वेगळी आहेत, बिपिन चंद्रा वगैरे, नंतर यश चंद वगैरे, इंडिया आफ्टर गांधी आहे, असे अनेक आहेत. मला सांगायचं आहे की तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं हे एक असं असलं पाहिजे. हा माझ्याकडे असलेला 6व्या एडिशनचा भाग आहे, लोकसेवा प्रकाशनाचा कंबाईन स्पष्टीकरण म्हणून. तुमच्याकडे आता जे असेल ते साधारणतः 2017 ते 2026च्या लेटेस्ट पर्यंत तुमच्याकडे पेपर पाहिजे, किंवा 2021 पासून तर 2026 पर्यंत. ही खूप महत्वाचं आहे. मी हा आत्ता रात्री व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे, आत्ताच अपलोडला टाकून देईल, तो उद्या तुम्हाला लगेच बघायला भेटेल. आणि उद्या दुपारी 12-10 दुपारपर्यंत जेव्हा मला जसं जमलं तसं मी पहिला लगेच दुसरा भाग बनवतो. लगेच संध्याकाळी काय असेल तो आपला अजून त्याचा भाग बनव लवकरात लवकर, कारण की मला पण इथून पुढे खूप कमी वेळ भेटणार आहे तयारीला, एकंदरीत सगळ्याला. आता मला अतिशय झोप आलेली आहे. सकाळचं 6, 6:15 वाजेपासून जे म्हटलं तर 12 कंटिन्यू मी 18 तासापासून जागी आहे. आणि त्याच्यामुळं माझं थोडा आवाज वगैरे तुम्हाला डाऊन येऊ शकतो. तर सगळ्यात महत्वाचं हे स्पष्टीकरणाचं मी पुढे बोलतो, आधी बघून घ्या कुठलं हे स्पष्टीकरणाचं बुक. त्याच्यानंतर माझ्याकडे अपडेटमध्ये समाधान महाजनचं लेटेस्टचं हे बुक आहे, जे अद्याप मी एवढं पूर्ण वाचलेलं नाहीये नवीन आणल्यामुळं. काय असतं ते, हे एक बुक व्हेरी व्हेरी आयएमपी आहे, एकदम व्हेरी व्हेरी आयएमपी. मी याला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतो. याला इकडे ठेवू आपण. हे माझ्याकडे समाधान महाजन सरांचं, ज्यावेळेस मी पहिल्यांदा राज्यसेवा करायचं ठरवलं आणि पहिलीच प्रिलिम दिलती आणि त्यात अनेक गोष्टी खूप जवळ आलतो मी. तर हे बुक मी वाचलेलं आहे ना, खूप खूप वाचलेलं आहे, त्याला खूप असं वाचलेलं आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये अनेक बुक आले असतील, मग मला हे वाटलं ह्यावेळेस मी स्वतः सरांचा आणि माझा संपर्क खूप चांगला आहे. मी समाधान महाजन सरांना फोन केला, सांगितलं माझ्याकडं, त्यांनी माझ्याकडनं फोटो मागितला, मला सांगितलं तुझ्याकडे कुठलाही मला बघू दे. मग ते सर मला बोलले की तुझी इच्छा, तुला काय वाटतं घ्यावा का काय. पण तरी पण मग मी ते बुक घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच 2 भाग मध्ये बुक आला आणि आता परत त्याच्या 2 भागातलं 3री एडिशन मार्केटमध्ये चालली आहे. हे एक व्हेरी आयएमपी बुक म्हणतो मी, हे 8वीचं आहे. का म्हणतो, कुठले बुक मी व्हेरी आयएमपी म्हणतोय मी ते तुम्हाला नंतर सांगतो. माझा उद्देशच तो आहे की पहिले तुम्हाला बुक वगैरे दाखवून घेणे आणि चर्चा करणे. हे अतिशय छोटं पण अतिशय महत्वाचं बुक, स्पेक्ट्रमचं बुक आहे. आणि हे मी इथून पुढे प्रत्येक गोष्टीला वापरणार आहे. कंबाईन बी आणि सी साठी नाही, पण पुढे राज्यसेवा जो द्यायचा प्लॅन आहे नंतरचा, त्याच्यासाठी. आता हे दाखवून झालं, मी साईडला ठेवून देतो. या काही नोट्स आहेत आणि मी सगळ्यात जास्त ह्या अशा वाचलेल्या आहेत. या थोड्या पीपीटी मी थोड्या याच्यावर काढून आणलेल्या. हे असे क्लासेस वगैरेचं काही असतं ते मटेरियल त्याच्यातलं हे एक माझ्याकडेच असल्यामुळं कदाचित तुमच्याकडे आहे का नाही, मी याला व्हेरी आयएमपी मध्ये नाही टाकत. हे वैयक्तिक माझ्यासाठी आहे, पण चर्चा करण्यासाठी मी हे जवळ ठेवतो. हे तसंच त्याच्यामधलाच त्याच्यातलाच हा भाग आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली थोडं पॉलिटी पण आहे आणि हिस्ट्रीचं आहे. त्याच्यानंतर हे एक छोटस मटेरियल आहे, हे पण आहे त्याच मी सगळ्यात जास्त वाचलेलं काय आहे. नंतर मी असं नॉर्मल दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टी वाचत होतो, मी ते तुम्हाला सांगतो. एक रंजन कोळंबे सरांचं बुक आहे, जुनं आहे.
हे कधी काळी वाचलेलं आहे, कारण की UPSC लेखी असल्यामुळे बरंच काही आहे. हे जवळजवळ मार्केटमध्ये भेटतच नाही. NCERTचं खूप ओल्ड बुक आहे आणि ते माझ्याकडे होतं. मला एका जणाने, एका मित्राने दिल्लीकडनं मला अवेलेबल करून दिलं होतं. तो आता आहे तिकडे, UPSC क्लिअर झाली त्याची. एक स्पेक्ट्रम आहे अपडेट मधलं. ही एक बुक आहे जे UPSC मध्ये मराठी माध्यमामधून खूप जण अभ्यास करतात. तर ऍक्च्युली ती 2 आहेत. ती लेखी वगैरे साठी हे मटेरियल मी तेच परत माझं राज्यसेवेला कधी वापरणार आहे. हे बी तसंच मटेरियल आहे आणि तुम्ही सगळेजण परिचित असाल कदाचित. तुमच्यापैकी कोणी जण जर हरियंत झेरॉक्स किंवा इतर झेरॉक्सच्या दुकानावर जर जात असाल तर तिथं ही सर्रास विकली जाणारी म्हणजे प्रियंका शिंदे मॅडम, ज्या डेप्युटी कलेक्टर आहेत खूप वर्ष आधी, त्यांचं. आणि हे याच्या शेवटला आहे ना नोट्स आहे, एका माझ्या मित्राची होती, त्याचं हँडरायटिंग चांगलं होतं, ते आहे माझ्याकडं त्यावेळेचं. तर असो, मी आता तुम्हाला बऱ्यापैकी दाखवलं की किती मटेरियल गेलं. आता याच्यावर नाही, तुम्हाला मला जे सांगायचं होतं ते महत्वाचं सांगतो. खरोखर 10 मार्कासाठी म्हणजे आपल्याला खरोखर जर सांगायचं म्हटलं महत्वाच्या गोष्टी मी इकडे थोड्या करून घेतो. आता हे एक सांगतो मी, पंचायत राजसाठी चाणक्य मंडलचं हे बुक आणलंय. लवटे सरांचं वापरताच असं म्हणतायत. आणि आता सध्या नेमकी आपण व्हिडिओ बनवण्यासाठी ज्याच्यावर ठेवला आहे मोबाईल, त्याच्या खालीच तुकाराम आपलं तात्याचा ठोकळा ज्याला म्हणतात तो ठोकळा आहे. आणि मी खास करून पंचायत राज त्याच्यातून वाचलेलं आहे. आणि माझे येतात ऑलमोस्ट PYQ वगैरे तिकडे येतं. तर मी दाखवलं, हे कदाचित तुमच्यापैकी कोणाला घ्यायचं असलं तर घ्या. मी हेच का आणलं लवटे सरांचं न आणता, असेल माझं त्याच्या मागचं कारण आहे. तुम्हाला माझा ट्रस्ट बघून जर हे घ्यायचं असेल तर घ्या, किंवा मी प्रॉपरली त्याचं अजून देणार. हे माझ्या वैयक्तिक नोट्स आहेत ज्या काही मला अवेलेबल झाल्या आहेत त्या. खूप शॉर्टमध्ये खूप मार्क देऊन जातात, महत्वाचं आहे. हे पण आपण सध्या साईडला करून देऊ, कारण की जी गोष्ट सर्रास अवेलेबल नाही होणार ती मी इथून बोलायचं आणि ती तुमच्याकडे अवेलेबल नाही होणार, मग मला DM येणार किंवा हे कसं काय हे ते. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं समाधान महाजन सरांचं बुक एखादं हे आहे लोकसेवा प्रकाशनाचं स्पष्टीकरणाचं. आता मी तुम्हाला सांगतो, आपली खास जी चर्चा इथून पुढे होणार आहे प्रश्नांचं विश्लेषण करून, कुठलं बी एकच बरं का, आता मी ते 2 वाचले म्हणून कुठलं तरी एकच. आणि तुम्ही अगदीच नवीन घेत असाल तर दुसरा भाग घ्या, किंवा सगळ्यात बेस्ट हे घ्या. थोडं बल्की आहे पण पूर्व परीक्षेला आपल्याला 10 पैकी 6 किंवा 7 जरी आले, 5 जरी आले, आपण पूर्व परीक्षा पास होणार आहे. पण मुख्यला तिथं 10 पैकी 8च आले पाहिजे असं नाही. 10 पैकी 9 आणि 10 कसे घेता येतील हे खूप महत्वाचं आहे, कारण की तिथं खूप गोष्टी, एक मार्क महत्वाचा आहे. मेन्स हे खूप डीप मध्ये विचारणार आहे, तर हे गरजेचं राहणार आहे. आता मला मुळात जे बोलायचं आहे ना, आधी आपल्या हातात जे आहे ती आहे पूर्व परीक्षा. ही पूर्व परीक्षा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आय थिंक, मला माहित नाही काय कसा अवतार येते, असू द्या, आपला कंटेंट आणि टोन महत्वाची आहे. तर मी तुम्हाला वेळोवेळी म्हटलोच आहे, पुन्हा त्याच गोष्टी असं बोलण्यात काही मजा नाही, पण तरी एकदा सांगतो. डिटेल अशी तयारी झाली आहे, प्रश्नांचं डिटेल विश्लेषण झालंय, मुख्यचे पण प्रश्न पाहिले आहेत, पण मुख्यचा पण मी संदर्भ घेतला आहे. त्याच्यानंतर इथे असं पूर्ण पॉइंट काढून झाले आहेत. ही आपली चर्चा होणार आहे. काही याच्यात देखील पॉइंट काढून झाले, जे मी खास तुम्हाला असं सारखं वाटलं नाही पाहिजे की तेच दाखवतोय का, म्हणून मी जाणून बुजून ताळ्या घेणं लिहिलेलं आहे. हे असं डिटेल काढलंय की याच्या बेसवर मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना
जे आपल्याला चर्चा करायची आहे. तुम्हालाच नाही तर मी ह्या गोष्टी स्वतः अप्लाय करणार आहे. आता हे एवढं जे वाचलंय हे मी थेरटिकल म्हणजे ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपाचं लिखायचं आहे त्यावेळेस मी असं प्रत्येक विषयाला भरपूर वाचले, नोट्स केले आहेत. अनेक असे काही अनअकॅडमीचे असतील, काही दिल्लीचे लाईव्ह लेक्चर असतील, काही ऑफलाईन केलेले आहेत, असं अनेक गोष्टी केलेल्या आहेत, अनेक नोट्स आहेत. आणि त्यामुळंच मी जरा होते की UPSCत नाही राज्यसेवेत तरी दणका देऊ म्हणून. पण कसं आहे, जिकडं आपल्याला आधी पहिले पोस्ट भेटणार आहे आणि आपला जो काही पुढचा उदरनिर्वाह चालणार आहे ते आधी बघितलं पाहिजे. मूळ मुद्द्यावर येतो मी. कुठलं तरी एकच समाधान महाजन सरांचं बुक आपण ज्यावेळेस मी सांगेल काही टॉपिक तेवढे तिथं बघायचे. सगळ्यात तुमच्याकडे असलं पाहिजे. पुन्हा एकदा मेन्शन करतो, स्पष्टीकरणाचं बुक. इथून प्रश्न पाहिले आणि खालचं जेवढा एरिया आहे तेवढं स्पष्टीकरणाचं वाचून घेतलं. मी ते पुढे सांगेल की इथं वाचल्यानंतर अजून असं एखादा कुठलं काय तुम्ही बुकमध्ये वाचलं पाहिजे. कारण की एवढ्यावर फक्त प्रिलिम होणार आहे, मुख्य होणार नाहीये. आणि झाली तरी पूर्ण 10 पैकी 10 मार्क येणार नाहीत. तिथे खूप गरजेचं आहे. या 2 गोष्टी खूप व्हेरी IMP तुमच्यासाठी. प्रश्न तुम्ही ऍटलिस्ट, मी पुन्हा सांगतो, तुम्ही प्रश्न वाचा. तुम्ही प्रश्न वाचा, त्याच्यातला मेन टॉपिक काढा. म्हणजे घटनात्मक काही कायदे असतील 1935चा, 1909चा, 1919चा, ऍटलिस्ट तेवढे तर पॉईंट काढा. ते तुम्हाला कळेल की तिथे प्रश्न येतोय, आयोग परत विचारतोय. तुम्ही प्रश्न चांगल्या पद्धतीने वाचले, थोडंफार विश्लेषण केलं, तुमच्याकडे हे 8वीचं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच ठिकाणी खाली एक ओल्ड जे बुक आपण म्हणतो, माझ्याकडे UPSCच्या वेळेस ते ओल्ड बुक होतं 11वीचं. त्यावेळेस मी ते कुठे गेलं, कोणाकडे दिलं गेलं का काय ते माहित नाही. त्याच्यानंतर मी त्याची झेरॉक्स मारून आणली आहे. ते आणि हे आणि प्रश्नांचं विश्लेषण. दरवेळेस मला प्रश्न 10 पैकी 6-7 हे एक स्टेट बोर्ड, 11वीचं ते एक स्टेट बोर्ड, इथून ऑलमोस्ट दिसून जातात. काय ते मी मागाशी माझ्या नोट्स बोललो, इथे जिथं ठेवलेल्या ज्या बोललो, इथून दिसून जातं. एरिया तोच आहे. नीट जर बघितलं तर शाहू फुले आंबेडकर, कर्वे, रमाबाई रानडे, नंतर पंडिता रमाबाई, अशा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथून वारंवार प्रश्न येत असतो. मग तेवढाच एरिया जर चांगला कव्हर केला आणि तेवढेच मुद्दे जर तुम्ही हे किंवा तुम्हाला जर समाधान महाजन सरांचा बुक घ्यायचं, दोघांमधून जर केलं तर नक्की फायदा होणार आहे. एवढ्या एकंदरीत सगळ्या गोष्टी सांगायचं काय होतं, जर मी 10 मार्काला भूगोल आणि इतिहास असल्यामुळं आणि PYQ आणि ठराविक एरिया जर केला तर ते खूप सोपं होत असतं. आणि त्याला खरं तर 1 ऑक्टोबर पासून पुढच्या काही दिवसात 5-6 दिवसात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वाचलं ते फ्रेश पण राहतं. इनपुट आउटपुट रेशो खूप खराब असतो इतिहासाचा. कुठल्याही जाणकार अकॅडमी किंवा क्लासवाल्यांना जाऊन विचारा. हे एक बुक आहे. तर इथे मी तुम्हाला असे अनेक, आता इथे चर्चा लगेच करायची नाही आपल्याला, नाहीतर मी तुम्हाला अनेक असे इथे दाखवले असते. याच्यातलं इतिहासाचं साधने म्हणून जे पहिलं चॅप्टर आहे ना, एक माहितीगिरी म्हणून वाचून घ्या. नंतर काय एवढं गरजेचं नाहीये. बाकी तुम्ही प्रत्येक याच्यात तुम्हाला किती दिसतंय एकदम त्याचं हायलाइट वगैरे करून झालेले आहेत मुद्दे. हे बघा. आता थोडं मी तुम्हाला काही प्रूफ देतो. हे 8वीचं बुक आहे, 8वीचं. आणि तुम्हाला इथून मी सांगतो की काय असं होतं बुवा. अनेक असे प्रश्न आहेत. म्हणजे आतापर्यंत आयोगाला बऱ्याच वेळा जे प्रश्न आलेत ना, शाहू महाराजांवर आलेले प्रश्न असतील, इथं रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, नंतर कर्वे वगैरे, तुम्ही खरोखर तो प्रश्न जर पाहिला आणि इथली जर गोष्ट वाचलेली असली ना तर डायरेक्टली तो प्रश्न सोडवता येईल. एवढा इथे बऱ्यापैकी हे नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर आता जस्ट मागे प्रश्न होता, इथे डाटा आहे. हे तुमचं बेसिक कव्हर करतं. इथूनच खूप आहे. आणि हे एकदम छोटंसं, म्हणजे याआधी मी एक व्हिडिओ दिला आणि त्याच्यावर मी थोडं चर्चा करणार आहे, याच्यावर बी करणार आहे, 11वीचं बुक आणि 8वीच्या बुकवर. ही खूप कमी पानाची बुक आहे. लँग्वेज खूप चांगली आहे, खूप सोपी आहे.
ही हडली जर हिला वाचायला जर बसलो ना, हे किती आहे लास्टला 88 पेजेसचं आहे हे. एका दिवसात 4 तासात एकदा तुमचं फर्स्ट टाइम जर रीडिंग झालेलं असेल, मेन हायलाइट पॉईंट एका तासात होता. आणि खूप स्मार्ट वर्क कसं करायचं, कधी बी पीवायकीचे जे पॉइंट काढलेले असतात ना, म्हणजे मी जे म्हणतो ना मेन मेन एरियाचे पॉइंट काढलेले, माझा हा एकदम मूड गेला आहे झोपेमुळं, पण मला ते कव्हर करायचं आहे. कमेंट असे मुद्दे जर काढले आणि नेमकी त्याच्यामधून एवढ्या पुस्तकात जर मी फक्त कुठं शाहू महाराज दिलंय, कुठं प्रार्थना समज दिली, कुठं शाहू फुले आंबेडकर दिले, तसं जर केलं तर खूप सोपी आणि एकदम पटकन रिव्हिजन होती. याच्यात बी तेच करायचंय सुरुवातीला, आणि इतर वेळेस हे वाचायचं असतं. प्रश्नपत्रिका खूप महत्वाची आहे. याच्यामधून लोकसेवेच्या स्पष्टीकरणामधून डाटा वाचायचा आहे. आणि मी ह्या गोष्टीचं लेक्चर घेतोय, म्हणजे मी काही जे काय आपण व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी जे करतोय, म्हणजे मी माझी तयारी करताना तुम्हाला देतोय की कुठंतरी हा व्हिडिओ कानाकोपऱ्यातल्या गोरगरिबांनी बघावा आणि त्याला फायदा व्हावा. अशा पद्धतीने काढलेले जे मुद्दे, त्याच्या आधारावरच आता मी हे इतकं मोठं बल्की बुक आहे. आता मी हे करणं गरजेचंच नाही, कारण की मेन्सला एवढं काय करायचंय, हे जवळजवळ 640 पानांचं आहे. तर इथं मला काय वाचायचंय की लोकमान्य टिळक असतील, नंतर त्यांना सहकार्य करणारे जे असतील, सामाजिक धार्मिक सुधारणा असतील, असं ज्या ज्या एरियावर पंडिता रमाबाई कर्वे, शाहू फुले आंबेडकर, ज्या ज्या याच्यावर प्रश्न येतोय तेवढे याच्यामध्ये चाळायचे, बघायचे आणि तेवढे टॉपिक करायचे. मेन म्हणजे पहिले आपलं पूर्वचं दार उघडायचं मुख्यला जाण्यासाठी. 11वीचं पुस्तक आणि हे पुस्तक ही 2 धरली. प्रश्न बघितल्या. च्या जे बुक आहे लोकसेवा प्रकाशनाचं स्पष्टीकरणाचं, तेवढं केलं. एवढं कमीत करून सुद्धा तुमच्याकडं म्हणजे आपण एकंदरीत 10 पैकी कसे बी 7+8+ घेऊ शकतो. मी 7+8+ का म्हणतो, मी मगाशी तुम्ही आधी बघितलेल्या व्हिडिओत बऱ्याच जणांना माहित असेल, मी म्हटलो की अनेक मेडिकल इश्यूज आलेत. मी म्हणजे एक मला मेन्शन करायचंय, म्हणजे एक सांगण्यासाठी, नाही तर असं काही विशेष नाही की काय चाललंय म्हणून. माझ्या एकंदरीत लाईफमध्ये मी साधारणतः जो फेब्रुवारी होता, मी 7 फेब्रुवारीला इथून गेलो होतो. अक्षरशः वाईट कंडिशन मधून मला घेऊन जाण्यात आलं होतं घरी. अतिशय आजारी पडलो होतो. पुरेपूर अभ्यास, जेवण नाही, काही नाही, जागरण, अनेक अशा गोष्टी. त्याच्यामुळं मी जवळजवळ 1.5 महिना हॉस्पिटल एकदम दवाखान्यात होतो, ऍडमिट होतो. पुढे खूप इश्यू झाला. पूर्ण मी मे महिना तिथेच होतो. जूनला इथे आलो होतो आणि लगेच जुलैचा एक पेपर माझा नाशिकला आला, लेटेस्टचा 26चा, तो दिला. त्याच्यानंतर मला अजून पण बरेच थोडेफार त्रास होतात, पण मी, कारण मला माहिती आहे डोळ्यासमोर खूप मोठा चान्स आहे, त्याला तयारी केला पाहिजे. म्हणजे माझा भरपूर असा गॅप पडलाय आणि त्या गॅपमुळेच माझी कंबाईनची एक्झाम राहिली, कारण की रिव्हिजन नव्हती. म्हणजे अगदीच तुम्हाला सांगायचं म्हटलं की एवढा अभ्यास असून रिव्हिजनचं काय महत्व आहे. रिव्हिजन नसल्यामुळे मला 10 पैकी केवळ मी 7 प्रश्न तिथे अटेम्प्ट केले आणि त्याच्यातले 4 बरोबर आले. कसं विशेष वाटतं ना की माझे 4च बरोबर आलेत. 2 याला मी तिथे काय गेस केला, एक याला गेस असा केला होता की मागच्या वेळेस एक प्रश्न होता की राणी लक्ष्मीबाईचा पाठलाग करून कोणी म्हणजे हे केला होता, तर त्या इंग्रज अधिकाऱ्याचं काहीतरी नाव होतं. आणि त्याच्यानंतर नाही, तो आता तो पेपर कदाचित तिथे कुठेतरी असणार, शोधत जायला आपल्याला खूप वेळ हे होईल. तर तोच म्हणजे मला पुढे चर्चा करायची की कसा रिपिटेशन होत असतो प्रश्न. आणि ह्या वेळेस जो आला ना तो ऑप्शन मध्ये दिला, ते उत्तर नव्हतं पण ते ऑप्शन मध्ये दिला आणि तिथं मी इतक्या स्पीड मध्ये होतो. आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पेपर दिले असतील किंवा देणार ना, इतका आपण स्पीड मध्ये असतो. मी म्हटलं पीवायक्यू रिपिटेशन होता, मग डायरेक्ट तिथं ते लक्ष गेलं आणि मी डायरेक्ट त्याला टच केलं. मी पाहिलंच नाही, कारण की ह्यावेळेस स्टेटमेंट काय होतं की 1857च्या उठावामध्ये एक दमदार जर नेता भेटला असता, असं मी एकदम शॉर्ट मध्ये काहीतरी वाचलं आणि एकदम झटकन हे दिलं. त्याच्यामुळं झालं असं आहे की नंतर कळालं की अरे यार तो प्रश्न जरा वेगळा विचारला होता. आणि मला काय वाटलं, राणीच्या लक्ष्मीबाई विषयी एक स्टेटमेंट केलं होतं त्यानेच,
की जर म्हणजे 1857च्या उठावामधली एकमेव पुरुष किंवा असं स्टेटमेंट केलेलं होतं, आणि त्याचा इतका म्हणजे घाईगडबडीचा प्रश्न चुकला तो एक, आणि अजून एक प्रश्न होता तो एक माझा सिली मिस्टेक मी चुकला होता, म्हणजे 7 पैकी माझे 6 बरोबर येत होते, पण ते अशा प्रॉब्लेम झाल्यामुळं ते झाला तिथे इश्यू, आणि त्याला नंतर आपण काय करू शकत नाही. म्हणून एक वारंवार जाणवलं की रिव्हिजन खूप गरजेची आहे. ते 5-6 महिने खूप हे असल्यामुळं मी करंट अफेअर पण माझं व्यवस्थित नव्हतं, आणि मुळात बघायचं गेलं तर लेटेस्टच्या पेपरमध्ये 25च्या हार्डली 3 एक प्रश्न, 2 एक रॅन्डमली होते, एक प्रश्न 24 आणि 26चं संयुक्त युनायटेड नेशनचे काय जे होतं इश्यू ते केलेलं होतं. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी त्या संदर्भातला फेसबुकला आणि युट्यूबला व्हिडिओ टाकला आहे, ते पूर्ण प्रश्नांचं थोडक्यात वाचन करताना किंवा स्पष्टीकरण म्हणू आपण मेन एरियाचं. तर हे पुस्तक मी वाचलं नाही असं नाही, वाचलंय. नेमकी कसं वाचलंय ते सांगतो. आता इथं सत्यशोधक समाज आहे, दरवेळेस सत्यशोधक समाज, परमहंस सभा, दादोबा पांडुरंग तरखडकर, बाळशास्त्री जांभेकर, नंतर नारायण मेघाजी लोखंडे, शाहू फुले आंबेडकर, कर्वे, असे जे टॉपिक आहेत आणि त्यांच्या सहकारी जे होते किंवा जी व्यक्ती होते ना, त्यांना जास्तीत जास्त फोकस करून जर वाचलं ना तर अभ्यास पण असं कुठेतरी वाटतं, आपण तिथे गेल्यानंतर ओळखीचे वाटतात. एक प्रश्न खूप आउट ऑफ बॉक्स येतो इतिहासामध्ये, एकदम आउट ऑफ बॉक्स येतो. कुठे येतो, एकदा ते कोल्हापूरचे एका छत्रपतींनी दत्तक वारस न करताना ते एक विचारलं, एकदा कुठल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी उठावातील लोकांना फाशी देण्यासाठी वध उभारला, हा तो त्यावेळेस आपण वाचलेलं नसतं. एक्झाम हॉलमध्ये नेमकीच असं होतं की तो हे वाटतो, नंतर आल्यानंतर तो एकदा येऊन गेलेला PYQ असतो, त्याच्यावर अनेक चर्चा होती, अनेक लेक्चर येतात. अगदी एका प्रश्नासाठी 1-1, 1.5 तासाचे लेक्चर बी येतात, आणि पुढच्या वेळेस तो परत त्याच्या रिलेटेड काही येईल का नाही येईल, त्यांचं एक नेचर असतं, परत ते पुढच्या वेळेस काहीतरी रँडमली आणतात. आणि मला या पुस्तकाचा एक अनुभव आहे, खूप बल्कि खूप डिटेल आहे, असं लिहिलेलं आहे, हे खास स्पर्धा परीक्षाला धरून, नंतर भले टायटल टाकलेलं असेल पण हे ऑथेंटिक संदर्भ ग्रंथ आहे. कारण की स्पर्धा परीक्षेचं विशिष्ट पुस्तक बनवणारा हा फक्त तेवढा एरिया कव्हर करत असतो. याच्यात मला जरा डिटेल वाटलं पंचायती राजसाठी, आणि हे मुख्यसाठी जरा गरजेचं पण आहे. तर तुम्ही एक 1 टाइम जर चांगलं स्टोरी रूपाने जर वाचलेलं असलं ना तर खूप खूप फायदा होत असतो. चला, मला या पहिल्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला खास सांगायचं होतं, कारण की बाकीच्या गोष्टी मी नुसते तुम्हाला आता पॉइंट वाचून दाखवू तर ते योग्य नाही वाटत. तरी एक तुमची मनाची शंका, तुम्ही इतक्या वेळ शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणार आहे तर थोडं म्हणजे 23चं सांगतो. 23ला एकदम हे खूप शॉर्ट काढलंय, मला शेवट घ्यायचं होतं. शेवट म्हणजे ज्यावेळेस एक्झाम खूप जवळ असेल त्यावेळेस मी तयारी करणार, त्यावेळेस थोडी रिव्हिजन त्यावेळेस सांगतो. पण 2023 मध्ये एक प्रश्न होता, कामगार चळवळीवर होता. अशी कुठली एक्झाम नाही की 1857 वर प्रश्न नाही, म्हणून 1857चं चॅप्टर या बुकमध्ये आणि 11वीच्या बुकमध्ये आणि या स्पष्टीकरणाच्या बुकमध्ये तुम्ही एकदा जर नीट चांगले केले, PYQ पाहून घेतले आणि एक अंदाज घेतला ना की कुठे एरिया फिरतोय, प्रत्येक वेळा किती चेंजेसने प्रश्न विचारला जातोय, एक मार्क तुम्ही हमखास फिक्स करतात. आणि एकच मार्क येतो का नाही, काही पेपरांमध्ये 3 प्रश्न त्या 1857 वरनं आलेले आहेत, काही ठिकाणी 2 आलेले आहेत, कंपल्सरी एक प्रश्न तर आहेच. नंतर काँग्रेसची अधिवेशन होती. मग आता काँग्रेसची अधिवेशन ज्यावेळेस अभ्यासणार त्यावेळेस तुम्ही काँग्रेस पूर्वच्या ज्या संघटना होत्या तो संघटनेचा थोडा इतिहास पाहिजे, कोण स्थापन केल्या होत्या कोण नाही, तिथे काय होतं. कारण की लेटेस्टचा एक प्रश्न तुम्हाला माहित असेल की खालीलपैकी त्याचं उत्तर आहे ना, कोण नव्हतं त्या अधिवेशनाला किंवा कशाला, महात्मा गांधी नव्हते. बाकी एक पहिल्यांदाच एक लेडीजचं नाव आलंय, तो एकदम ऑप्शन मध्ये पहिल्यांदाच आलाय, मी ते घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला सांगतो. हे बघा, नंतर प्रार्थना समाजावर आहे, सामाजिक धार्मिक सुधारणा आहे, संघटनेवर प्रश्न होता, परमहंस सभेवर होता, सार्वजनिक सभेवर होता, शेतकऱ्यांच्या उठावावर प्रश्न होता, सेनापती बापट आणि त्यांनी जी काही चळवळ चालवली होती त्याच्यावर होता,
कायदे बोललो मी, कायद्यावर एक प्रश्न कसा आहे, तुम्ही राज्यसेवा बघा, मेन्स बघा, किंवा इकडचे आपली कंबाईनचे मेन्स बघा, ग्रुप सी ची मेन्स बघा, किंवा काही बघा, 1909चा आहे, 1919चा, 1935च्या कायद्यावर प्रश्न आहे, गणेश वासुदेव जोशींवर आहे, नंतर पुढे 24चा आहे, घटनात्मक विकासावर परत 30 कायदे आले सगळे, 1857 आहे, व्हाईसरायवर आहे, दुष्काळा संदर्भातले आयोगावर आहे, सत्यशोधक मधलं जे कलाकार एक नव्यानच तो प्रश्न आला होता, व्यक्ती आणि व्यक्तींचं विधान होतं, जे काही वेगवेगळे त्या टायमाला वृत्तपत्र वगैरे संपादक बिंपादक प्रकाशक वगैरे जे होते त्यावर एक प्रश्न होता, दुष्काळा संबंधातला जो आयोग होता ट्रॅची आयोग त्याच्यावर होता. आता इथे हा दुष्काळाचा आयोग विचारला म्हणजे आयोग पुढच्या वेळेस काय विचारू शकतो, शिक्षणावरचे आयोग विचारू शकतो जे खूप कमी प्रमाणात हंटर आयोग होता. त्याच्यानंतर अजून दुष्काळ संबंधात जे दुसरं काही असेल किंवा इतर त्यांचे काही असे आयोग बसवलेले असतील ते पण ते एरिया कवर. मग त्यावेळेस जर आपल्याला ते पीवायक्यू रिलेटेड नसेल वाटेल, अरे प्रश्न खूपच वेगळा आला किंवा हे आला, आणि इतिहासाच्या बाबतीत स्वतःचा अनुभव सांगतो कंबाईन ग्रुप सी आणि बी मधला, कारण की राज्यसेवेचं थोडं स्टेटमेंट वाईज असतं म्हणून तिकडे काही नाही. राज्यसेवेला प्राचीन मध्ययुगीन थोडाफार भाग असतो, तो राज्यसेवेला युपीएससीला अभ्यासल्यामुळं काही नाही. तर इकडचे प्रश्न आहे ना, एक किंवा दोन जरी प्रश्न आपल्याला एकदम हे वाटला ना, म्हणजे माझं सांगतो आपल्याला म्हणण्यापेक्षा, मला आधी सुरुवातीला असं झालं की एक दोन प्रश्न जरी असा वाटला ना की लईच बाबा अवघड आलाय किंवा वाचण्याच्या बाहेर आहे, त्याच्या नादात येणारे 2-3ला प्रेशर येतो, कारण तिथं थांबणंच मुळात चुकी आहे. तुमचा पेन डायरेक्ट चालला पाहिजे, गोल लगेच गोल लगेच गोल, रॅपिड वाचणं, कधी कधी पूर्ण प्रश्न न वाचता महत्वाच्या प्रश्न महत्वाचा कंटेंट वाचून लगेच इकडे जाणं, त्याच्यात नादात तो राणीच्या लक्ष्मीबाईचा ते तो प्रश्न माझा चुकलेला की ते स्टेटमेंट कोणी केलं तर असं कोण म्हटलं होतं ते. चला, ट्रॅची आयोग आहे, नंतर क्रांतिकारकांची चळवळीवर आहे, आयटकवर राज्यसेवेपासून मुळात ते प्रश्न आयटकचे मी जेव्हा प्रश्नांचं विश्लेषण केलं ना ते राज्यसेवेच्या पेपरमध्ये दिसलं, आणि ते राज्यसेवेच्या ज्या वर्षाच्या पेपरला दिसलं ते त्याच वर्षाच्या कंबाईन बी आणि सी मध्ये दिसलं, मुख्याला पण ते. त्याच्यामुळं आणि फक्त प्रत्येक वेळा आयटकचं खूप थोडं चेंज करून येतोय पण एरिया तोच आहे. 25चा पेपर आहे, मला वाटतं 25चा आपण ज्या वेळेस मेन करू त्यावेळेस करू. मला अतिशय झोप येते, म्हणजे काही होत नाही, पण मला असं वाटतं की आता तेवढ्यासाठी काय ठेवायचं, मी फक्त मुद्दे वाचून दाखवतो. 25च्या बी आणि सीच्या साधारणतः टॉपिक जर काढले तर इथे मी एक थोडी गोष्ट मेन्शन केली होती. मला काही प्रश्न ते युपीसीचे जुने जे पेपर होते साधारणतः 2014, 15, 16च्या दरम्यान किंवा 12-13चे थोडं पॅटर्न त्यांचं जी राज्यसेवा नंतर आपल्याला बघायला भेटले तशा स्वरूपाचे प्रश्न होते, कारण ते तिकडचे इकडे कॉपी व्हायचे, राज्यसेवेची इकडे कॉपी होतात आणि कंबाईन बीची इकडे कॉपी होतात. हे बघा इथे प्रश्न आलेला होता ना, महात्मा गांधींवर प्रश्न आलेला आहे, समाज सुधारकांचं वर्णन आणि त्याचं कार्यावर प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर 1857 परत 1857 वर आहे, जमीन महसुलाच्या पद्धतीवर होता, लाला लजपत राय आणि त्यांनी कुठलं वृत्तपत्र काढलं होतं त्याच्यावर होता. परत एकदा कायद्यांवर प्रश्न आहे 1919ला. नंतर 1857 वर आहे, परत काँग्रेस, कामगार, वृत्तपत्र, समाज सुधारक, जमीन महसूल पद्धत, घटनात्मक विकास, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय, सामाजिक धार्मिक सुधारणा. आणि खाली मी हे काढून ठेवलं होतं की गांधी युग स्वातंत्र्य प्राप्ती आयोगाच्या नावाने कल आहे. म्हणजे मी इथे एक अनुभव, म्हणजे इथे थोडं मला कळल्यावर मी इथे IMP म्हणून मेन्शन केलंय की आयोगाचे काही प्रश्न गांधी आणि नेहरू संदर्भात काही गोष्टींचं किंवा व्हाईसराय, गव्हर्नर जनरल अशा स्वरूपाने देत आहेत की जो स्वातंत्र्य प्राप्तीचा जो इतिहास आहे आपला, म्हणजे ज्याला आपण गांधी युग वगैरे म्हणतो 1920 पासून तर पुढं चले जाऊ चळवळ वगैरे स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत 42 किंवा 1947 पर्यंत, त्याच्यामधल्या गांधींशी रिलेटेड ज्या काही जास्तीत जास्त महाराष्ट्राला थोडं टच देण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यावर आयोग 1-2 वेळा प्रश्न, म्हणजे आता हा थोडा सिलेबसच्या आउट ऑफ आहे, म्हणजे तरी या गोष्टी केल्या पाहिजे का तर ते प्रश्नांमधून कळतं. कारण की जरी तो तिकडचा सिलेबस असला तरी त्याची लिंक जर इकडे असली तर येत असतं.
ह्या पण डायरीत असं अनेक लिखाण आहे, पण आता भरपूर झालं. व्हिडिओ पण खूपच मोठा झाला आहे अपेक्षेपेक्षा. तर करूया, नंतर बोलूया. मी तुम्हाला काही अशाच पद्धतीने काही सांगतो डायरेक्ट. म्हणजे मी व्हिडिओ जे बोलतो ते मी पोस्ट पण करणार आहे, काही पुस्तकांचे इंडेक्स वगैरे, की जेणेकरून तुमचं कमीत कमी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त टॉपिक करून घ्या. मी तर म्हणतो, मी असं खूप अनुभवलं आहे या प्रश्नाचं, एवढ्या पेपरचं विश्लेषण करता करता. खरं यशाची दिशा हे पेपरच देणार आहेत, पूर्वसाठी बी, मुख्यसाठी बी. मग ते मेन्सचे असो, प्रत्येक विषयाचे असो, इव्हन गणिताचे देखील. गणिताचे सुद्धा कुठल्या पद्धतीचे प्रश्न जास्त रिपिटेशन होतात, एकाच वेळेस 2 होतात का 3 होतात का हे होतात, कुठल्या पॅटर्न असे जे परत परत येतात, त्याचाच जर सराव केला ना तर आपल्या हातात मार्क येतात. आपल्याला बाकी काही गोष्ट घेणे दिली नाहीये. लेटर सिरीज येते, चक्रवाढ व्याज येत आहे, किंवा व्याजा संदर्भात सगळं येत आहे, किंवा रेशो प्रपोर्शन येतोय, किंवा इतर जी काही गोष्ट येत असेल तर ते करणं आधी महत्वाचं आहे. ती गोष्ट जर एकदम पक्की राहिली तर ते तेवढ्या वेळामध्ये आपण तेवढे सोडवले. बाकीचे जरी 2-3 स्किप झाले किंवा काही कारणानं आपल्याला नाही सोडवता आले आणि घाईगडबडीत त्याचं उत्तर चुकलं, निगेटिव्ह जाण्यापेक्षा इथं तर मार्क येतात ना. कारण एक सी ग्रुपला मी ना, मला 13च प्रश्न सोडवायला वेळ भेटला, दोन्हीकडचे 13 सोडवले. 13 मधून 11 बरोबर आले, म्हणजे 11 मार्क आले. 2 चुकल्यामुळे फक्त माझं 0.5 म्हणजे जे काही 50 निगेटिव्ह गेले तेवढेच गेले. म्हणजे हा एक हे असतो. तर याच्यामध्ये मला समाज सुधारकांविषयी पेपरमध्ये एक गोष्ट जाणवली, की जे 4 ऑप्शन देत आहेत आणि जे एक उत्तर आहे त्याच्यानंतर जी 4 ऑप्शन आहेत ना, ती कधी ना कधी आलेले प्रश्न आहेत, ती पीवायक्यू आहेत, किंवा पुढच्या वेळेस त्यांच्यामधून काहीतरी पीवायक्यू तयार होतोय. मग ते एकंदरीत सगळे जर ते ऑप्शन मध्ये दिलेले जर सगळे म्हणजे फुलेंचे सहकार्य असतील, नंतर कर्वेंचे सहकार्य असतील, लोकमान्य टिळकांचे सहकार्य असतील, काही मेन जी व्यक्ती असतील, जांभेकरांचे असतील, त्यांच्या समकालीन काही असतील, काही संघटना असतील, कोणी म्हणजे वृत्तपत्र संपादक, पाक्षिक असं जर बनवलं असं साप्ताहिक, एवढाच एरिया जरी केला आणि तेवढा जर आपण थोडा वेळ घालून जर असं सर्च जर केलं ना, कुठे ठेवलं असं व्यवस्थित जर तिथे सर्च केलं ना इंडेक्स मध्ये, तेवढंच वाचलं ना, तरी देखील अभ्यास होतो. कमी वेळात 10 मार्कासाठी 7-8 मार्काचा खूप अभ्यास होतो. खूप चांगला अभ्यास असणार आणि खूप ज्यांनी आधी खूप काही वाचून ठेवलंय आणि त्यांच्यासाठी 9+ घेणं, काही जण 10 पण घेऊ शकतात, घेत असतील, आणि अशा पद्धतीने ते होणार आहे. आता पैकीच्या पैकी घेण्याचा हट्ट करण्यासाठी एवढं वाचावं का, तर मी तर म्हणतो गेल्या 5-6 दिवसापासूनच माझी धाकधूक चालू झाली आहे. कारण की खूप जवळ आली. म्हणजे आत्ताचा विचार जर केला तर आजची 19 तारीख संपली आहे, जवळजवळ 20 तारीख चालू झाली, झालं 1:15 वाजलेला आहे. तर हा 20 तारखेपासून जर धरलं तर पुढचे मधले तुमच्या अशा आपल्या काहीतरी अशा गोष्टी येणार आहेत. म्हणजे मध्यस्थी माझे 2 पेपर पडत आहेत, 2 दिवस ते जाणार आहेत. मग जर 5 दिवस जर आपण सोडले वरचे, तर 20 ऑक्टोबर जरी धरला, ह्या 20 पासून सप्टेंबर 20 ते 1 आणि पुढचे 1, तर मोजून आपल्याकडे किती माहिती का, 60 दिवस आहेत. आता 60 दिवसामध्ये आपण 24 तास यूज करणार आहे का, नाही. खूप तर खूप कॅपॅसिटी असली म्हणजे माझ्यासारख्या एकदम म्हणजे अतिशय एकदम, आता बोलू ना पण एकदम असं खूपच सटकल्यासारखा जर असेल तर तो सकाळी 7 तर रात्री 12-1-2 पर्यंत जर बसला तर साधारणतः इतर जेवण बिवण बाकीच्या ऍक्टिव्हिटीचा तास 1.5 तास दिवसभरातला सोडला, थोडंफार रिलॅक्स जर सोडलं, म्हणजे मी चहा बनवायला उठलो तरी माझ्या हातात छोटं काहीतरी असते, बघत राहायचं. कारण की आपण जितक्या वेळ जेवढी जास्तीत जास्त तयारी करू तेवढंच ते फायद्याचे. खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. तर मग तुम्ही लई जरी झालं तरी 12-13 तास ॲव्हरेजली 10 तास जरी यूज केला दिवसभरातला, तर 60 दिवसामध्ये निम्मे म्हणजे महिनाच आहे खरं बघायचं म्हटलं. 24 तासात जर त्याच्यात जर कन्व्हर्ट केलं तर दररोजचे 10-12 तास. आणि हा वेळ कधी निघून जाणार आहे, करायची खूप सोंग आहे, त्याच्याबरोबर मेन्स करायचं आहे, अनेक अशा गोष्टी. त्याच्यामुळं खूप डेडिकेट राहा. म्हणून माझं सांगणं आहे की कमीत कमी मटेरियल वापरू, महत्वाचे टॉपिक करू, प्रिलिम देऊ, प्रिलिम लवकरात लवकर हातात घेऊ
आता ते भ्रमत राहायचंच नाही की कट ऑफ कमी लागेल किंवा काय लागेल. मागच्या वेळेस ते 19 वगैरेचाच लागला. मागची गोष्ट वेगळी होती. ह्या वेळेचा जर पेपर जर सरळ सेवे आणि तलाठीच्या अँगलने जर थोडा पेपर इझी टू मॉडरेट बनवला आणि थोडं त्यांच्या अँगलने जर संख्या बिंक्या तारखा बिरका मेन एकदम जर वन लाईन जर देऊन टाकला ना, तर खरं सांगतो ते वन डे एक्झाम वाल्यांची एकदम तारखा बिरका पाठ राहतात. आणि खूप जवळचा असा संपर्क असल्यामुळे एक सांगतो, बरेच पोलीस भरतीवाले डायरेक्ट तलाठीला फॉर्म भरून उतरलेलीत. आणि ते एकदम त्यांचे ते ठोकळे बिकळे एकदम रटून बिटून आहेत. ते कट ऑफचं काही बोलण्यात अर्थ नाही. आपण नेहमीचा जो कट ऑफ लागतो त्या पद्धतीने अभ्यास करा. आणि मी म्हणतो थोडा अभ्यास पूर्वला जर जास्त झाला असेल तर काही लॉस होणार आहे का? लॉस नाही होणार आहे, फायदा होणार आहे. मुख्याला तुम्हाला कमी कासावं लागणार आहे, कमी दिवसात कमी मेहनत करावं लागणार आहे. चला असो, आता नाही तर अशी गोष्ट होऊन जाईल व्हिडिओमध्ये बोलता बोलताच मी कधी माझी मान खाली पडत सांगता येत नाही. तर कारण की 19 तास झालेत, जोक नाही. आणि 19 तास इथं बसणं ते पण जोक नाही. कधी कधी खालच्या पायाला सूस येत असते. चलो, चांगलं वाटतंय तुमचा प्रतिसाद वगैरे. आणि ते आपल्या एका भावाला काही युट्यूबच्या लिंक वगैरे भेटत नाही. तो वारंवार त्यांनी मला एका व्हिडिओला कमेंट केलंय की कशाला व्हिडिओ वगैरे टाकतात येते. एक नेचर आहे प्रत्येकाचं पॉझिटिव्ह घ्यायचं. मला नाहीतर मी त्याला म्हणणार होतो तुला बघू वाटलं तर बघ बाबा, बाकीचे ज्यांना फायदा होतोय जे बघतायत किंवा हे करतायत त्यांचं तर होतंय ना. तुला लिंक सापडत नाही. बरेच प्रयत्न केले, त्याला लिंक वगैरे दिली, त्याला डिटेल तिथं मेन्शन वगैरे केलं. थोडं आपण ग्रॅज्युएट होत आणि एक सरकारी अधिकारीसाठी फॉर्म भरलाय, ही गोष्टचं भान ठेवून जास्तीत जास्त ते आधी बघी सगळीकडे चालत जा. डायरेक्ट इंस्टाग्रामला गेले म्हणजे वरती डायरेक्ट मेन्शन आहे, फेसबुकचं आहे, नंतर युट्यूबच्या माझ्या दोघं तिथे लिंक दिलेले आहे. तिथं टॅप केल्यावर दोघं ओपन होतात. @गणेश खैरनार 512 आणि @गणेश खैरनार 0512. तिथं टच केल्यावर डायरेक्ट युट्यूबच्या चॅनलला जातात. आता तो जे म्हटला की लिंक ओपन होत नाही, ते मी जाऊन पाहिली काय इश्यू काय नाही ते. कारण की अनेक असे युट्यूबचे सध्या अपडेट आणि अनेक त्यांचे चेंजेस होत आहेत. त्याच्यामुळे ते काय एकदम फेसबुक किंवा याच्यासारख्या गोष्टी नाही. ते मेटाची टीम वगैरे मध्ये 50 लफडे, तिथं 50 त्या गोष्टी आहे. कारण मी काल परवापासून मेल करून त्यांना सगळे किती वेळा मेल केले की लाईव्हचं मला का येत नाही. माझे आता जवळजवळ 100च्या वर झाले, 125च्या वर झाले. तुमचा क्रायटेरिया फक्त 50चा आहे, त्याच्यानंतर 24 तासानंतर ऍक्टिव्ह होतं, ते झालंय. 90 दिवसाचं आहे तर वर्ष झालंय अकाउंटला. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे समजून घेत जा राजा आणि इतरांनी बी. आणि बरेच जण डीएम वगैरे करतायत. आधी तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये प्रत्येक बुक लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि जर नकोच इकडे वाटत असेल तुम्हाला, नको बघायला व्हिडिओ वगैरे डायरेक्ट बुक घ्या. डायरेक्ट पहिलं पेज तर लास्ट पेज वाचा. 60 दिवस राहिले, 60 दिवसात बघू तुमचं किती वाचन होतंय. वाचन होतं, समाधान होतं. तिथं परीक्षेमध्ये त्या गोष्टी आठवत नाही. खूप काही स्मार्ट वर्क करावं लागतं, खूप हे करावं लागतं. चला,